सुनेत्रा पवारांवरील वादग्रस्त वक्तव्य प्रकरण आणि या प्रकरणी संजय काकडेंचं शरद पवार आणि राहुल गांधींना पत्र आहे। सपकाळ यांनी वापरलेले शब्द मागे घेऊन सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी काकडे करतायत। हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पक्षस्तरावर कारवाई करण्याची मागणी आहे। शरद पवार यांनी ज्येष्ठ नेते म्हणून या प्रकरणात भूमिका घ्यावी अशी देखील मागणी केली जाते। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून। बालाजी, आता या सगळ्या प्रकरणात शरद पवार यांनी लक्ष घालावं अशी एक भूमिका, अशी मागणी संजय काकडेंची आहे। लागवी नक्कीच संजय काकडे यांनी राहुल गांधी आणि शरद पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे आणि या पत्रामध्ये महाराष्ट्रातला राजकीय सुसंस्कृतपणा त्यांनी सांगितलेला असून राजकारणात महिलांचा कायम सन्मान आणि आदर करण्यात आला आहे, तोच पायंडा पाडण्यात यावा आणि सपकाळ यांनी माफी मागावी अशी विनंती या पत्रात करण्यात आलेली आहे। सुनेत्रा पवार या केवळ उपमुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या नाहीत, तर त्या पवार घराण्याच्या सून आहेत। त्यामुळे शरद पवारांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि शरद पवार हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आणि प्रमुख नेते असल्याने त्याने या सगळ्यांवरती माफी मागण्यास सांगण्यात यावं असं या पत्रात विनंती करण्यात आलेली आहे। आता या दोन्ही पत्रांना जे आहे ते कशा पद्धतीने काँग्रेसकडून किंवा राहुल गांधींकडून आणि शरद पवारांकडून काही उत्तर भेटतं का हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र या संदर्भात संजय काकडे आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत। मात्र आता ज्या पद्धतीने वरिष्ठ नेत्यांना हे दोन्ही पत्र लिहिण्यात आलेले आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो अजित पवारांचा आहे तो काँग्रेस विरोधामध्ये आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। राज्यभरातील आंदोलनानंतर आता हे सगळे पत्र जे आहे ते लिहिण्यात आल्याचं पाहायला मिळते। लागू अगदी बालाजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।